नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 चा 6वा प्रश्न सोडवणार आहोत. यूज अ फॉर्म्युला टू मल्टिप्लाय. येथे आपणास 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. ते चारही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला यूज करून काढायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते आता आपण पाहूया. आन्सर प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे आपला x - 5 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 5 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. ते फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला? a - b एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b. a - b * a + b = a² - b². हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युल्याचा उपयोग करून हे मल्टिप्लिकेशन आपणास सोडवायचं आहे. तर या एक्झाम्पलमध्ये x म्हणजे a होईल आणि 5 म्हणजे b होईल. बरोबर आहे. देअरफॉर a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर, a² - b². x चा स्क्वेअर x², 5 चा स्क्वेअर 25. झालं आहे मल्टिप्लिकेशन. हे आन्सर आपलं. दुसरं एक्झाम्पल आहे याच्यात 2a - 13 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2a + 13 = फर्स्ट टर्म ही होईल आणि सेकंड टर्म ही होईल आपली. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर, 2a याचा होल स्क्वेअर आणि मायनस सेकंड टर्म 13, 13 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a² मायनस 13 चा स्क्वेअर वी नो 169. हे झालं आन्सर आपलं. तिसरा प्रश्न आहे याच्यात 4z एका ब्रॅकेटमध्ये 4z - 5y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4z + 5y = हे a होईल आणि हे b होईल, a² - b². a² म्हणजे 4z होल स्क्वेअर मायनस 5y होल स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16, z चा स्क्वेअर z² मायनस 5 चा स्क्वेअर 25 आणि y चा स्क्वेअर y². हे झालं पूर्ण मल्टिप्लिकेशन. चौथा प्रश्न आहे आपला एका ब्रॅकेटमध्ये 2t - 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2t + 5. असं जर असेल तर a ही टर्म होईल आणि ही टर्म b होईल. a - b म्हणजे ही पण aच आहे आणि ही पण bच आहे. a - b एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b = a² b². फॉर्म्युला लक्षात आला. एका ब्रॅकेटमध्ये a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b = a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. त्याप्रमाणे a चा स्क्वेअर म्हणजे 2t चा स्क्वेअर मायनस 5 चा स्क्वेअर. 2t चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, t चा स्क्वेअर t² आणि मायनस 5 चा स्क्वेअर 25. हे झालं मल्टिप्लिकेशन. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.